भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या स्वच्छतेचा आढावा घेतला। कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर येथील नाला आणि पोईसर नदीमध्ये सुरू असलेल्या साफसफाईच्या कामाचा आढावा घेताना अतुल भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले। तुम्हाला क्लिअर करावं लागेल, हे सगळं मे पर्यंत होणार। बाकी विजुअल मांगने पड़े अपने देना विनय भाई देना भैया सुधरने वाले आता फ्लो आहे ना त्या साईडने आहे, त्या साईडने चालू आहे, हे ते कळलं मला। पावसाच्या पूर्वी सर्व निघून जाईल, म्हणजे नॅचरल फ्लो जाणार। भिंत अशी का म्हणजे भिंत फ्लो कसा आहे ना बोला। कोणतं सर? क्लाइंट वर आहे। पोईसर नदीच्या रुंदीकरणाचं रिज्युनेशनचं काम चालू आहे आणि या ठिकाणी शिवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचं काम पण चालू आहे आणि त्याच्याकरता या ठिकाणचा फ्लो हा तात्पुरत्या काळाकरता स्थगित त्यांनी करण्याचं काम केलंय, पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे एकतर सर्वात महत्वाची गोष्ट 15 मे पर्यंत हा फ्लो पूर्ववत होण्याची आवश्यकता आहे। त्याच्याकरता मी पाहणी केली। त्याचबरोबर इथपासून कांदिवली पूर्व विधानसभेलाही प्रारंभ होतो आणि त्यामुळे संपूर्ण नाले सफाई पावसाळ्याच्या पूर्वी ही या ठिकाणी होते नाही होतीये याची पाहणी करता आजचा हा दौरा आहे आणि मला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की 15 मे पर्यंत हा फ्लो पूर्णपणे चालू करू, म्हणजे जून महिन्यापासून पाण्याचा प्रवाह वाढला
तर त्या ठिकाणी पाणी कुठेही आणण्याचं काम हे होणार नाही आणि त्याच्यामुळे हनुमान नगरच्या लोकांच्या घरात पाणी शिरण्याचं जे दरवर्षी होतं ते प्रमाण जे आहे ते या वेळेला होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मला दिलंय. फक्त हे काम मेच्या नंतरही चालू राहील, परंतु पावसाळ्यानंतर लवकरात लवकर हे काम चालू करून या ठिकाणचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा चालू करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील. पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत पंतप्रधान बिहारमध्ये आणि काल मुंबईतील फिल्मी कलाकारांसोबत संजय राऊतांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत स्वतः सांगत होते की पूर्वी ते कंपाऊंडर कडनं औषध घ्यायचे, डॉक्टरांकडनं नाही. आता ते कंपाऊंडर कडनं औषध घेणं सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत हा काही महत्वाचा इसम नाहीये. त्यांना उद्धव ठाकरेही काडीत की किंमत देत. त्यांनी अमित शहा यांची राजीनामा मागितले. त्यांनी सांगितलं की जे हल्ला झाला होता त्याचे जबाबदार अमित शहा. संजय राऊतांचे नवीन मालक जे आहेत राहुल गांधी, त्यांनी सुद्धा अमित शहाचा राजीनामा मागितलेला नाहीये. त्यामुळे संजय राऊतांना एवढं महत्व देण्याची आवश्यकता असं आहे. जातीय जनगणना करण्याचा आग्रह राहुल गांधी करत होते, परंतु त्यांच्याच कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी जातीय जनगणना केली पण ती जाहीर नाही केली आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने आता जनगणनेच्या बरोबर पूर्वी जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट किती आहे, शेड्यूल ट्राईब किती आहेत याची जनगणना केली जात होतीच, आता त्याच्या पुढची पण जनगणना केली जाईल हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे राहुल गांधींना क्रेडिट घ्यायचं असतं तर त्यांनी कर्नाटक सरकारला केव्हाच हे जाहीर करायला लावलं असतं की कर्नाटक सरकारचा आकडा त्यांनी जाहीर करायला पाहिजे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.